स्टेजवर विराजमान आपल्या शाळेचे आदरणीय विकास काका, जैन काका, सर्व विभागांचे प्राचार्य, इथं जमलेले माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार। आज आपण इथं महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यासाठी जमा झाले आहोत। दीदी हमने आज़ादी बिना खड़क बिना ढाल, दीदी हमने आज़ादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, तूने कर दिया कमाल। या ओळी ऐकल्याबरोबर आपल्याला सर्वप्रथम आठवण येते ती महात्मा गांधीजींची, ज्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं कार्य केलं। महात्मा गांधींची साधी राहणी, उच्च विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी। प्रार्थना ही आत्म्याची भूक आहे, वियोग झालेल्या हृदयाचा तो विलाप आहे। शरीराला जितकं अन्न गरजेचं तितकीच प्रार्थनाही गरजेची असते। प्रार्थना आत्म्याला अधिक आवश्यक आहे अशी गांधीजींची श्रद्धा होती। याच्याशी संबंधित एक प्रसंग मी तुमच्यासमोर सादर करते। एकदा आंध्र प्रदेशाच्या दौऱ्यामध्ये असताना, दौरा खादी प्रचाराचा होता। प्रचारात असताना गांधीजींच्या प्रत्येक सभेला खूप गर्दी असायची आणि सभा वेळेत संपवणं शक्य नसायचं। यामुळे प्रत्येक गर्दीमध्ये प्रत्येक व्यक्तीला भेटत बऱ्याच वेळा गांधीजींना बराच उशीर पण व्हायचा। त्या दिवशी ते आंध्र प्रदेशमधील चिकागो या गावी त्यांना पोहोचायला रात्रीचे 10-10:30 झाले। त्यांच्यासोबत तेव्हा काकासाहेब कालेलकर आणि महादेवभाई देसाई हे दोघं होते। थकले असल्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्याच बरोबर तिघही झोपी गेले। सकाळी 4 वाजता नित्यनियमाने ते प्रार्थनेसाठी उठले। सगळ्यांनी हातपाय तोंड धुतले आणि प्रार्थना केली। गांधीजींनी दोघांना विचारलं की तुम्ही रात्रीची प्रार्थना केली होती का? त्यावर काका कालेलकर म्हणाले की मी इतका थकलो होतो की मला प्रार्थना करण्याची आठवणच राहिली नाही। पण महादेवबाई म्हटले, मी जेव्हा अंथरुणावर लोळलो त्यानंतर मला प्रार्थनेची आठवण झाली आणि मी तिथंच बसल्या बसल्या अंथरुणावर प्रार्थना केली। गांधीजी म्हणाले, मीही थकला असल्यामुळे माझीही प्रार्थना करण्याचा नियम चुकला, पण रात्री 2-2:30 वाजता जेव्हा मला आठवण आली की मी प्रार्थना न करता झोपून गेलो, तेव्हा मी उठलो आणि त्या परमेश्वराकडे विनंती करू लागलो की माझ्याकडनं ही जी चुकी झाली त्याबद्दल मला क्षमा कर। यावरून आपल्याला गांधीजींची देवाबद्दल असलेली श्रद्धा, मनोकामना आणि ते जे काही कार्य करायचे त्याच्यासाठी ते सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी जी प्रार्थना करायचे, यातून आपल्याला त्यांची भक्ती दिसते। प्रार्थना ही माणसाला परमेश्वराशी जोडण्याचं एक माध्यम असतं। त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रार्थना करणं गरजेचं आहे। असंच अजून एक प्रसंग, एकदा गांधीजी खादी प्रचाराच्याच दौऱ्यावरती असताना एक महिला त्या गर्दीतून, अगदी वयस्कर महिला त्या गर्दीतून गांधीजींजवळ पोहोचली। तिने आपल्या साडीच्या पदराला बांधलेला एक नाणं सोडलं आणि गांधीजींच्या पायावर ठेवलं। गांधीजींनी ते नाणं उचललं आणि स्वतःजवळ ठेवलं। तेव्हा त्यांच्यासोबत जमनालालजी होते आणि ते खादी प्रचाराच्या दौऱ्यांचा सर्व हिशोब ठेवायचे। जमनालालजींनी ते नाणं गांधीजींकडून मागितलं, पण गांधीजींनी ते त्यांना दिलं नाही, कारण ते म्हटले हे माझ्याजवळच राहू दे। तेव्हा जमनालालजी म्हटले की मी खादी प्रचाराच्या दौऱ्याचा सर्व हिशोब ठेवतो, हजारोंचा खर्चाचा हिशोब ठेवतो, चेक्स ठेवतो, आणि तुम्ही हे एक छोटंसं नाणं मला का देत नाही आहात? याच्यासाठी तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तेव्हा गांधीजी म्हणाले, कोणी आपल्या करोडोच्या संपत्तीतून लाखो रुपये दिले म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही, पण या स्त्रीने हे जे नाणं दिलं आहे हे हिची संसारभराची कमाई आहे। हिचा संसार तिने माझ्या पायावर अर्पण केला आहे, तो विश्वास आहे, आणि म्हणून हे जे नाणं आहे हे माझ्यासाठी करोडो रुपयांपेक्षाही खूप जास्त आहे। यामुळेच कदाचित गांधीजी आजही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठे ना कुठे, विचारांमध्ये कुठे ना कुठे जिवंत आहेत। यांच्याच विचारांनी भारावलेले आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. एक आदर्श स्वातंत्र्य सैनिक तर ते होतेच, शिवाय त्यांची बुद्धिमत्ता अद्वितीय होती. ते जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. हे युद्ध चालू असताना त्यांनी शेतकरी व जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी जय जवान जय किसान हा नारा घोषित केला. त्यांनी अन्न संकटाची गरज ओळखून हरित क्रांती आणण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 11 जानेवारी 1966 रोजी भारत पाकिस्तान शांतता करारावर सह्या करण्यासाठी हस्ताक्षर करण्यासाठी जेव्हा ते ताशकंद येथे गेले तेव्हा त्यांचा तिथं अचानक मृत्यू झाला व त्यांना त्यांच्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री हे दोनच नेते नाही तर यासारखे असे अनेक नेते आपल्यासमोर, ते जरी आज आपल्यात नसले तरी ते त्यांच्या विचारांमधून नेहमी आपल्यासोबत आहे आणि त्यांच्या जीवनातून आपण काही ना काही प्रेरणा घेऊ शकतो. आजच्या दिवशी तुम्हाला मी एवढंच विनंती करते की या लोकांना आपल्या मनामध्ये जिवंत ठेवा, आपल्या विचारांमध्ये जिवंत ठेवा. हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली होती. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शेवटी या ठिकाणी मान्यवरांचे आभार, विद्यार्थी मित्रांचे आभार आणि शेवटी या ठिकाणी आदरणीय काकासाहेब यांची उपस्थिती लाभली. शेवटी सगळे विद्यार्थी वंदे मातरमसाठी उभे राहतील अशी विनंती.